मावळमधील माजी राज्यमंत्री बाळा बेगडे यांच्या पेट्रोल पंपाच्या उद्घाटनासाठी चंद्रशेखर बावनकुळे काल मावळात आले होते. त्यावेळेस मावळ निवडणुकीच्या संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता एक मजेशीर उत्तर त्यांच्याकडून देण्यात आलं. मावळ विधानसभा या मतदारसंघामध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये बाळा बेगडे यांनी बंडखोर उमेदवार बाप्पू बेगडे यांचा प्रचार केला होता. महायुतीचा धर्म जो आहे तो त्यांच्याकडून पाळण्यात आला नव्हता. त्यांनी राजीनामा देत हा प्रचार जो आहे तो या ठिकाणी केला होता. त्याच संदर्भात प्रश्न विचारला असता एक मजेशीर उत्तर जे आहे ते आता चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेलं आहे की कमिटी जी आहे ते त्यांच्यावर निर्णय घेईल. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मावळचे आमदार सुनील शेळके आहेत. अण्णा, काय सांगाल? निवडणुकीच्या दरम्यान आपण पाहिलं तर बाळा बेगडेंकडून महायुतीचा धर्म पाळला नव्हता. त्यांना आता चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितले की कमिटी जी आहे ती त्यांच्यावर निर्णय घेईल. काय वाटतंय, कमिटी निर्णय घेईल का? नक्की. शेवटी भारतीय जनता पार्टी हा शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळखला जातो. त्या ठिकाणी विचाराला आणि आदेशाला देखील महत्त्व असतं आणि भारतीय जनता पक्षातला सर्वसामान्य कार्यकर्ता हा शिस्तीला आणि विचाराला मानणारा कार्यकर्ता आहे. मग मागील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मावळ तालुक्यातली जी काय परिस्थिती उद्भवली होती किंवा स्थानिक भारतीय जनता पक्षातल्या नेते मंडळींनी जो काही निर्णय घेतला होता त्या निर्णयाच्या अनुषंगाने आपण प्रश्न विचारला आणि त्यातून बावनकुळे साहेबांनी देखील उत्तर देत असताना खरं तर तो कालचा प्रसंग किंवा ती जी काही वेळ होती त्यामध्ये बावनकुळे साहेब हे कुठल्याही पक्षाच्या कार्यक्रमाला आलेले नव्हते. ते एका व्यावसायिक म्हणून किंवा व्यवसायाला उद्घाटन करण्याकरता त्या पेट्रोल पंपाच्या कार्यक्रमाला बावनकुळे साहेब उपस्थित होते आणि त्यात आपण विचारलेला प्रश्न हा देखील नक्कीच सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रश्न पडलेला. त्यातून बावनकुळे साहेबांनी उत्तर दिलं. परंतु मला असं वाटतं की बाळाभाऊ बेगडे यांनी 2019ला जी चूक केली तीच चूक परत 2024ला केली आणि आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत असताना मग त्या महापालिकेच्या असतील, नगर परिषद, नगरपंचायतीच्या असतील किंवा जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका असतील, या निवडणुकीमध्ये किंवा 2029ला पुन्हा होत असलेल्या लोकसभा आणि विधानसभेला ते चूक करणार नाही असा मला विश्वास आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना पुन्हा पदरात घ्यावं. त्यांनी ज्या काही चुका केल्या त्या चुकीला त्यांनी माफी देऊन पुन्हा एकदा त्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी या मताचा आज तरी मी आहे. अण्णा, असं पाहिलं तर आता नगरपालिका निवडणूक जी आहे त्या आगामी काळात लवकरच लागेल. त्यावेळेस आता भाजपकडून काही ठिकाणी सांगण्यात येतं की स्वबळावर लढणार. मावळ तालुक्यामध्ये कशी परिस्थिती असणार आहे? हे बघा, शेवटी आता आम्हाला महायुतीतील प्रमुख नेते म्हणत असताना राज्याचे मुख्यमंत्री, भारतीय जनता पक्षाचे नेते सन्माननीय फडणवीस साहेब असतील, आमचे नेते आदरणीय अजितदादा आहेत, शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब असतील किंवा RPIचे नेते मंत्री आठवले साहेब असतील, हे सर्व महायुतीतील प्रमुख नेत्यांनी एक निर्णय घेतलेला आहे की तुम्ही स्थानिक पातळीवरती तुम्हाला जशा पद्धतीने योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही निवडणुकीला सामोरे जा, सामोपचाराने जा, परंतु महायुतीचाच आपला झेंडा कसा फडकेल, आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मग महापालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषदेवरती आपल्या विचाराचा झेंडा कसा फडकेल या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी तशा पद्धतीची रणनीती आखली पाहिजे. परंतु मी तुम्हाला आज सांगू इच्छितो की येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही देखील महायुती म्हणून मेळावा या ठिकाणी आयोजित करतोय आणि त्या महायुतीच्या मेळाव्यामध्ये सर्वांनाच निमंत्रित करायचं आणि त्यातून जे येतील, मग महायुतीतले भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, RPI, आमचे स्थानिक असलेली स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, हे सर्वच पक्षातले नेते मंडळी एकत्रितपणाने बोलून त्यावेळेला आम्ही सर्वजण निर्णय घेऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.